सुस्वागतम. विद्येचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर अशा पुण्यातल्या या सुंदर शहरामध्ये 2 ऑक्टोबर 1973ला, त्याच्या आधी 2 ऑक्टोबर 1972ला मुंबई दूरदर्शनची सुरुवात ही आंतरराष्ट्रीय शहनाई वादक बिस्मिल्ला खाँ साहेबांच्या शहनाई वादनानं झाली. आणि बरोबर 1 वर्षानंतर म्हणजे 2 ऑक्टोबर 1973ला या देशातला जो बळीराजा आहे त्या बळीराजाच्या क्षेत्राशी आणि त्याची उन्नती होण्यासाठी आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 2 ऑक्टोबर 1973. उद्या या दिवसाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यानिमित्तानं 2 ऑक्टोबर 1973ला ओतूरचा एक सुपुत्र ज्याचं नाव अशोक डुमरे सर, ज्यांना आम्ही आदरानं डुमरे साहेब म्हणतो, ते या कार्यक्रमाचे पहिले निर्माते. आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांना असं सुचलं की त्यानिमित्तानं आमची माती आमची माणसामध्ये असणारे पडद्यामागचे पडद्याच्या पाठचे सगळे शिलेदार, निर्माते असतील, कॅमेरामन असतील, साऊंड रेकॉर्डिस्ट असतील, त्या सर्वांना एकत्रित करावं आणि एक सुंदर संध्याकाळ आमची माती आमची माणसाच्या नावाने या ठिकाणी संपन्न व्हावी, अशी संकल्पना ही आदरणीय डुमरे साहेबांनी आज प्रत्यक्ष साकार केलेली आहे. आपण सगळेजण आलात. मी संयोजकांच्या वतीनं आपणा सर्वांचं स्वागत करतो. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार उल्हास पवार, मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम प्रमुख संदीप सूद, ज्येष्ठ छायाचित्रकार आणि निर्माता दिग्दर्शक BP सिंग, अॅग्रोवन दैनिकाचे संपादक आदिनाथ चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक आमची माझी आमची माणसं कार्यक्रमाचे पहिले निर्माते आणि मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी उपसंचालक कार्यक्रम अशोक डुमरे, दूरदर्शनच्या विविध केंद्रांचे माजी कार्यक्रम निर्माते, छायाचित्रकार आणि तंत्रज्ञ, तसंच या कार्यक्रमाचा प्रेक्षक वर्ग, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमची माती आमची माणसं कार्यक्रमाचे पहिले दिग्दर्शक निर्माते अशोक डुमरे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात कार्यक्रम निर्मिती करत असतानाचे त्यांचे विविध अनुभव यावेळी उपस्थितांना सांगितले. शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावं, नंतर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हिज्युअल्स असावीत, शब्द कमी असावेत, या कटाक्षाने कार्यक्रम करण्याचा आम्ही प्रघात पाडला. त्यासाठी एक सल्लागार समिती असायची सगळ्या डिपार्टमेंटची, आणि त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी 3 महिने अगोदर विषय द्यायचे. त्यामुळं एक समन्वय साधायचा वेगळ्या डिपार्टमेंटशी आणि यांच्याशी. त्यामुळे कुठलाही कार्यक्रम करायला काय वावगं झालं नाही. विशेष म्हणजे माझ्या जीवनामध्ये 2-3 कार्यक्रम फार महत्त्वाचे. कोल्हापूरचे सुपुत्र डॉक्टर पांडुरंग PC पाटील हे भारतातील पहिल्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य. ते 102 वर्ष जगले. 102 वर्ष जगले. त्यावेळेला कृषी विद्यापीठ राहुरी यांनी कोल्हापूरला जाऊन त्यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली. मग त्यावेळेला मी जाऊन त्यांचा कार्यक्रम केला. तर त्यांचे पुत्र लेफ्टनंट जनरल थोरात, शंकरराव थोरात, SSP पाटील म्हणायचे, त्यांनी पुण्याची NDA नेहरूंना सल्ला देऊन NDA स्थापन केली. असे मोठे शूर. दुसरे त्यांचे पुत्र DIG होते. तो कार्यक्रम झाल्यानंतर ते दोघेही मला भेटण्यासाठी आले होते. नंतर आपली शेती सगळी कोरडवाहू शेती आहे, तर सिंचनाचा काही कार्यक्रम जर केला, शेतकऱ्यांना मदत होईल. या दृष्टिकोनातून मी 84 साली राळेगण सिद्धीला गेलो आणि अण्णा हजारेंचा कार्यक्रम केला. राळेगण सिद्धी प्रगतीपथावरील तो कार्यक्रम खूप गाजला, म्हणजे 3-4 वेळा दाखवला. दुसरं म्हणजे आपले महानोर साहेब, त्यांना कविवरे म्हणतात, त्यांच्याकडे मी गेलो होतो पळसखेडा येथे. तर त्यांनी अगदी माळरानावरती जमीन अगदी काही पिकत नव्हतं, कुसळाचं गवत येत नव्हतं, ती आणली. नंतर ठिबक पद्धतीनं सिंचन केलं आणि नंदनवनासारखं फळबाग फिरवली. विलासराव साळुंके, तर त्यांनी पाणी पंचायत नावाचा कार्यक्रम सुरू केला आणि समान पाणी वाटप असावं या दृष्टीने तो कार्यक्रम केला. तोही लोकांना आवडला. विजय बोराडे जे आहेत औरंगाबादचे, त्यांनी पण पाणी अडवा पाणी जिरवा अशा प्रकारचे कार्यक्रम केले होते. आणि त्या कार्यक्रमातही लोकांना काही ज्ञान देता आलं ग, हे पण मी केलं होतं. असे कार्यक्रम खूप केले. अनेक आठवणी आहेत, सांगता येतील त्या सगळ्या थोड्याच आहेत. परंतु या निमित्तानं काय, सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त व्हावी. हा कृतज्ञता समारंभ आहे, आनंद सोहळा आहे. सगळे प्रकारचे मित्र, नंतर अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संपादक अशी सगळी मंडळी आली.
त्यांनी मला आशीर्वाद दिला, याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे सर्वांचा. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. आज केक कटिंग हा एक सर्वसाधारण भाग झालेला आहे. वाढदिवस असेल तर व्यक्तीचा असेल, संस्थेचा असेल, पण आमची माणसाच्या या आमच्या माजी आदरणीय निर्माता व्यक्तिमत्वानं अशी संकल्पना ठेवलेली आहे की इथं पपई कटिंग होईल आणि त्या पपई कटिंग या बळीराजाचा सन्मान म्हणून या ठिकाणी पपई कटिंग होईल. कार्यक्रमाचे आयोजक अशोक डुमरे यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सर्वश्री सत्कार मूर्ती श्रीनिवास पाटील, माजी राज्यपाल सिक्कीम आणि लोकसभा खासदार, उल्हास पवार, माजी आमदार विधान परिषद महाराष्ट्र, बीपी सिंग, ज्येष्ठ छायाचित्रकार आणि निर्माता दिग्दर्शक, आदिनाथ चव्हाण, संपादक ॲग्रोवन. त्यानंतर सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम प्रमुख संदीप सूद यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार विभाग, FTII पुणे. इतिहासात प्रत्येकाचं योगदान असतं. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात वृक्षविषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अभिनव उपक्रम झाला, तो म्हणजे गप्पा गोष्टींचा. राजा मयेकर आणि जयंत ओक या कलावंतांनी, पटवर्धन वगैरे असे अनेक कलावंत होते आणि त्यातला उखाणा महाराष्ट्राच्या घराघरात फार लोकप्रिय झाला होता. तो कार्यक्रम, ती संकल्पना जी राबवली ते निर्माते डुमरे साहेबांच्या नंतरच्या पिढीतले शिवाजी फुलसुंदर, त्यांचाही या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो. आज ते अमेरिकेत आहेत, पण आपण त्यांच्या कामासाठी सर्जेराव चौधरी, शशिकांत भोसले, राम ककाळ या सगळ्यांच्या कामासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया, म्हणजे या टाळ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रभावी माध्यमांचा अभाव असतानाही 50 वर्षापूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीनं शेतकऱ्यांसाठी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी विस्ताराचं काम प्रभावीपणे केलं असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं. पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाराचे हात हजारो, दुबळी माझी जोडी. हवाचे तितका पाऊस पाडी, नको उन्हाची ओळी, आणि चोची पुरता देई दाणा, माय माऊली काळी. तुम्हाला तर चोची पुरतच आहे, लय खाऊन चालायचं नाही. पाठीव गोंगडं घेऊन, तो कॅमेरा घेऊन जिथं जाता येतो तिथंही तुम्ही गेलात, आणि त्यामुळं जगाला सगळं दाखवलं. ॲग्रोवनचं पहिलं पान जेव्हा छापलं तेव्हा मनमनुष्य शेजारी मी उभा होतो. आनंद हा. मला जुनं गाणं आठवतं, इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ, सख्यानो किती रंगाला खेळ. यात सख्या अनेक असते ना, सखे अनेक असते. जाता जाता केला इशारा जाता जाता, तसं तुम्ही सगळे जमलात. कुठून आलात, कशामुळे आलात मला सांगा. टी आहे, डी आहे, नाही पण डिअर आहेत. DN आहेत पण DEAR. जे कधीतरी भेटले होते ते येथील कसे दिसत आहेत, पिकलेत का, गेलेत का ताजमहल झालाय. हा आनंद फार मोठा आहे. आमची माती आमची बघत असताना तू वेळ यावी ना आपण बघत बसाव. आणि ते आकाशवाणीचा कार्यक्रम असतात. तात्या आईला बी कुठं आणायचो, वहिनी हाय का काय आपल्याकडे कणगीत बघ की. ही जी तिथली भाषा आहे आणि तेव्हा जे आकर्षण आहे ते अनेक मंडळ, तीच माणसं. आता बघा सकाळी काय लागतं, रेडिओ खिशात, रेडिओ ए गणपा, अरे काय वाजतंय रे, रेडिओ वाजतोय, रेडिओ. अरे कवाच ना वाजायला लागला, बरं वाटतं. हे जो आनंद आहे ना, हवाचा तितका पाऊस तसा, तोही पुढं द्या. आता गंमत असे, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळीचे सर्व पसारा, आभाळा मग आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत आकार. विठ्ठला, अशोका तू येडा कंबर, तू हे घडवलंस, तुझ्या शब्दाला मानून सगळं आलं. मी याला अशोकच म्हणतो. जीवनातल्या अनेक गोष्टी आहेत, सुखदुःखाचे प्रसंग आहेत, आणि त्यातून गेलेला परिस्थितीनं आणि नम्रतेने वाकलेला. आम्ही दोघंही जराशी नम्र आहे. महापुरे जाडी जाती तेथे लवाळे वाकते, लहानपणे देगा देवा मुंगी साखर येता राहावा. या माणसानं अनेकांना मोठं केलं. आता ते म्हणाले की धरून मला नेलं बोल, आणि ते बोललं ते लोकांना आवडलं. इथं तर बस रे मोरा, तुला घालतो चारा, पाणी पी, भुरूर उडून जा. हा आनंद जो आहे तो आनंद खेड्यापाड्यातल्या ओतूसारख्या एका गावामधल्या, जिथे श्रावणामध्ये उत्तमपैकी तांदळाच्या पिंडी होतात आणि ओतूरला मैदान होतं कुस्त्यांचं.
तर म्हणणं आणि कोणतरी येतं आणि मग ते दुरून पण कसे मी उतरो खाली लाजरी मुलकाची जिंकून फळ आला माझा का पहिलं वाहन भेटा शोभे छान जिंकून पहिलवान. त्या खेड्यातला पुण्यात येऊन वाढलेला आणि आपण सगळ्यांना बोलवून हा काला आहे. कालाला हरवणारा काला जोपर्यंत आपण त्या हरिकीर्तनाच्या शेवटच्या मडक्यामध्ये आपलं काहीतरी टाकतो. कोण मुठभर दहा टाकतो, कोण मुठभर चणे टाकतो, कोण धने टाकतो, कोण साखर टाकतो, कडे टाकतो. ते असेपर्यंत हे माझं असतं. पण त्यात टाकलं आणि ते खाली दिलेली चादर असते, तो डेरा फोडलं, समाजाचं असतं. आमची माती आमचं माणसं समाजाला जिने दिलं, भरभरून दिलं, आपल्याकडे नव्हतं तरी दिलं, मागून दिलं आणि घडवलं. त्या अशोकानं आम्हाला बोलवलं. असाच आपण सगळ्यांनी मिळून केला. आणि मला असं वाटतं कोणीतरी नेतृत्व का उल्हास एक पान सुजी एक पेज एक 10 ओळी मी कुठे होतो आणि मी माझ्या जीवनातलं एखादं सुंदर आमची माती आमच्या माणसं किंवा दूरदर्शन म्हणलं जे घडल्यामुळं मी घडलो असं केलं त्याचा ग्रंथ आपण प्रसिद्ध करू. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार उल्हास पवार यांनी महात्मा गांधीजींनी गाव खेडे आणि शेती हा देशाचा प्राण आहे असा संदेश दिला होता. तेच काम दूरदर्शन आमची माती आमची माणसे या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. राष्ट्रपिता महात्मा गांधींची ग्रामस्वराज्याची जी कल्पना होती, स्वच्छता अभियान तर वेगळंच आहे, पण ग्रामस्वराज्याची कल्पना होती. गाव आणि खेड आणि शेती हाच ह्या देशाचा प्राण आहे हे ज्या गांधींनी सांगितलं त्याच्या दिवशी या दूरदर्शनची स्थापना झाली. त्याचवेळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाची सुरुवात व्हावी हा एक वेगळा योगायोग आहे. ही जणू काही मला असं वाटतं की राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिलेली ही आदरांजली आहे. ही आमची माती आमच्या माणसाचा कार्यक्रम म्हणजे ती खेडी, त्यावेळेचं वातावरण, त्यावेळेची शेती, 50 वर्षापूर्वीचं खेडं आणि 50 वर्षापूर्वीची शेती आणि 50 वर्षाच्या ह्या सगळ्या वाटचालीत आज किती विकास झाला शेतीचा, गावाचा वगैरे वगैरे. आळंदीला संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधीला 700 वर्ष पूर्ण झाली होती. 700 वर्ष, सप्तशताब्दी होती. त्या समितीचा मी सदस्य होतो आणि साहित्य परिषदेचा मी उपाध्यक्ष होतो. आणि आम्ही त्यांना विनंती केली की साहित्य संमेलन या ज्ञानेश्वरांच्या सप्तशताब्दीच्या निमित्तानं आपल्याला आळंदीला आपण घेऊ. आणि ते घेतलं. त्याचा मी कार्याध्यक्ष, शांता शेळके अध्यक्ष, मावळते अध्यक्ष नारायण सुर्वे आणि डोंबरे आणि जयू भटकर यांचा मी तेवढ्यासाठीच मी हा या ठिकाणी उल्लेख केला आहे. अत्याधुनिक कुठली यंत्रणा नाही. 96 सालची गोष्ट तुम्हाला सांगतो, जवळजवळ 27 वर्षापूर्वी. आणि त्यावेळी काय झालं की आळंदीचा आता तो विस्तीर्ण सगळा तो आता इमारती आणि भरून गेलेला भाग आहे. पण इंद्रायणीच्या काठावर जिथं पूर्वी एस टी स्टँड होतं त्या ठिकाणी जवळजवळ 6-7 एकरांचा फार मोठा असा विस्तीर्ण मैदान. आणि त्या विस्तीर्ण मैदानातलं ते संपूर्ण मांडव, जेवणाची व्यवस्था आणि साहित्य संमेलन 4 दिवस. आणि त्यावेळी म्हणजे फॉर दी फर्स्ट टाईम पहिल्यांदाच साहित्य संमेलन पूर्णपणे लाईव्ह दाखवण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं. आणि ते कशा अवस्थेमध्ये केलं आहे त्याचा मी साक्षीदार आहे. गावागावातली जे ग्रामीण शहाणपण असतं, ग्रामीण म्हणी असतात, वाक्प्रचार असतात, त्या ठिकाणचे थोडे चुटके असतात, त्याचं काय महत्त्व आहे. आता श्रीनाथ पाटील साहेबांनी सांगितलं की याच्या निमित्ताने गेल्या 50 वर्षामध्ये अशा प्रकारे तुमच्या मनात काय काय आलं त्यावेळी किंवा एखादी महत्त्वपूर्ण घटना, एखादी गंमत ही नोंदवत तुमच्या पानामध्ये त्याचं एक पुस्तक बनवू. फार सुंदर तुम्ही या ठिकाणी कल्पना मांडलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्या कल्पनेला जर प्रतिसाद दिला ना तर त्या 50 वर्षांच्या आठवणींचं एक उत्तम संच आहे असं लोकांच्या पुढं त्या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटतं. खेड्यापाड्यातल्या अर्धशिक्षित, अल्पशिक्षित, अशिक्षित माणसाला या सगळ्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनातून उत्तम मार्गदर्शन करण्याचं काम आमची माती आणि आमची माणसं या माध्यमातून झालं आहे. त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. आणि त्याची आठवण म्हणजे कृतज्ञता म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र बोलवलं माननीय डोंबरेंनी आणि आपल्या सर्वांचा एक सन्मान केला. अग्रवांचे संपादक आदिनाथ चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण ज्ञानाच्या बाबतीत आपला समाज तसा गहाळ आहे. गहाळ म्हणजे कसा की आपण ज्ञान पिपासू किंवा नॉलेज हंग्री जे म्हणतो आपण, तसे आपण बहुतांश लोक नाही आहोत. तर आपल्याला ज्ञानाची किंमतच नसते. आणि जे माध्यमांमध्ये काम करतात ते मात्र बिचारे पोट तिडकीनं लोकांपर्यंत ज्ञान कसं पोचवायचं, शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचवायचं यासाठी धडपडत असतात. आमची माती आमची माणसाचे त्यांचे जे अनेक अनुभव आहेत, म्हणजे अगदी मोटरसायकलवरनं कॅमेरा घेऊन गेले, चिखलातून गेले, शेतकऱ्याच्या घरापर्यंत अगदी अडचणीतून वाट काढत गेले,
तशाच पद्धतीचं काम ॲग्रोवनच्या बातमीदारांना सुद्धा करावं लागतं. आता ती बातमीदार करतात या पद्धतीचं काम. आणि त्यातलं जे चांगलं काही आहे, जे शेतकरी चांगले प्रयोग करतो ते अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही ॲग्रोवनच्या माध्यमातून करतो. तेच आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम करतो. आणि मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की याच्या आधी बळीराजा जे मासिक आहे भोसले साहेबांचं, त्यांनी हे काम सुरुवातीपासून केलं आणि बळीराजाचा खूप मोठा वाचक वर्ग होता. सरकारचं शेतकरी मासिक होतं, त्यांनी पण हे काम उत्तम पद्धतीने केलं. आणि 2005 पासून ॲग्रोवन आला. ॲग्रोवन हे पहिलं दैनिक शेतीसाठी वाहिलेलं, म्हणजे राज्यातलं नव्हे, देशातलं नव्हे, तर जगातलं एकमेव दैनिक आहे. गोष्टी खूप कठीण असतात. शास्त्र विज्ञान खूप कठीण भाषेत सांगितलं जातं, लोकांना समजत नाही, कळत नाही. पत्रकाराचं काम असतं, मग तो दूरदर्शनमधला पत्रकार असेल किंवा प्रिंट माध्यम मुद्रित माध्यमातला पत्रकार असेल, त्याचं काम असतं की सोप्या भाषेमध्ये ते लोकांपर्यंत पोचवावं. तर ते काम ॲग्रोवन असेल किंवा आमची माती आमची माणसाचे निर्माते, त्याच्यामध्ये काम करणारी टीम हे सातत्याने करतायत आणि त्याच्यामुळे त्यांना ती लोकप्रियता मिळाली. काही निवडक सन्मान मूर्तींनी आपला आनंद या प्रसंगी व्यक्त केला. मी आणि मुकुंद येवलेकर आणि अशोक डुमरे आम्ही सर्वात जास्त कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. म्हणजे 10 वर्ष आम्ही आमची माती आमची माणसं करत होतो. त्यामुळे मला आज खूप आनंद झालेला आहे की यांनी माझा सत्कार केला. एक याकूब आणि दुसरा मी, आम्ही पहिल्या बॅचला होतो ट्रेनिंगला आणि मंडी हाऊसला 2 ऑक्टोबरच्या आधी 1 महिना 2 महिने होऊन सगळी तयारी केली. त्याच्यातले फक्त 2च शिल्लक आहेत, त्याच्यापैकी मी आणि याकूब सईद. यावेळेला मला सगळ्या माझ्या सिनियर्सची माझ्या कलिगची आठवण होते आणि त्यांना आपण सगळ्यांना एक त्यांची स्मृती म्हणून सगळे एक छानपैकी टाळी देऊया. त्याच्यामध्ये विश्वास ही आठवण आपण कायम ठेवा की आम्ही काम करतो तेव्हा आमच्या मागे 50 माणसं असतात, त्यांची आठवण ठेवत जा. डोंगरे साहेब काय करतो, मी ड्युटी ऑफिसर होतो आणि मला त्यांनी नेलं तिकडे स्टुडिओ, जरा एवढं वाचून गेलं. तेव्हापासून मी कंटिन्यूस आमची माती आमची माणसाच्या कॉमेंट्रीज वाचत आलो आणि त्याच्यानंतर मग बाहेरच्या जगात भारताचा उपयोग झाला. तेव्हा आय मस्ट थँक यू. आमची माती आमची माणसं कार्यक्रमाचे काही निवडक प्रेक्षक आणि शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. सत्यम शिवम सुंदरम हे लहान वयापासून आम्ही शाळेमध्ये सुविचार शिकलो. आमच्या मास्तरांनी दादा त्यावेळेस पहिलं चित्र कोणतं काढून घेतलं होतं, तर हा दूरदर्शनचा लोगो काढून घेतला होता. लक्षात आलं, कारण अख्ख्या गावामध्ये एक टी व्ही होता आणि त्या टी व्हीला लावल्यानंतर सुरू केल्यानंतर तो चालू कसा होतो तो पुसण्यासाठी सुद्धा आमची स्पर्धा लागायची. हा काळ होता. तो संस्कार या दूरदर्शनने दिला. त्या संस्कारामध्ये घडलो वाढलो आणि मला वाटतं तुमची पिढी आणि पुढची पिढी यातलं मधलं जे अंतर आहे हे कसं आहे हे सांगण्यासाठी मी फक्त उभा येते. ज्या मातीवर आज उभा मी ताट ठेवून मान, ज्या मातीवर आज उभा मी ताट ठेवून मान, असे तू हिमाचल ही माती जिचा मला अभिमान, अशी आमची माती अशी आमची माणसं. किल्लारीच्या भूकंपाचं लाईव्ह टेलिकास्ट करण्याचं काम किंवा संधी फक्त यांच्या टीमला मिळाली होती. BBC सुद्धा ती मिळाली नव्हती. त्याच्यानंतर बांधावरच्या अनेक शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या बांधावरच्या अनेक शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान मिळवून देण्याचं काम काकांनी केलं. आणि प्रगतशील शेतकरी हा शब्द मला वाटतं आमची माती आमची माणसंमुळं प्रचलित झाला, प्रसिद्ध झाला आणि अनेक शेतकऱ्यांना तो कायमचा चिकटला. मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम प्रमुख संदीप सूद यांनी दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी प्रेक्षकांसाठी निर्मिती करत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. जब से कोरोना शुरू हुआ मार्च 2020, उसके बाद से आमची माती आमची मानसी नहीं चला है. सब रिपीट चल रहे थे पिछले 2, 4, 5 साल के, लेकिन पिछले 2 महीने पहले मैंने नए प्रोग्राम शुरुआत करवाई हैं और अभी आप जो भी आमची माती आमची मानस देख रहे हो वो सब नए प्रोग्राम्स हैं, वो पुराने नहीं हैं. तो दिस इज़ व्हाट आई हैव एबल टू डू. बहुत सारे प्रोग्राम्स बंद थे और जैसे कुछ लोगों को पता है, भाटकर जी ने पहले भी जिक्र किया, कल हमारी पत्रकार भवन में एक प्रेस परिषद हुई जिसमें हमने 4 नए प्रोग्राम जो मैंने कंसीव किए वो हमने शुरुआत किए. एक तो आदरणीय सई परांजपे जी की 26 मालिका की सीरीज़ है अबाउट हर सिनेमैटिक जर्नी जो 15 अक्टूबर से शुरू हो रही है. एक हम प्रोग्राम 12 और 13 अक्टूबर से शुरू कर रहे हैं गोष्ठी गाण्यांच्या.
ये जो प्रोग्राम है ये हाउ अ सॉन्ग इज़ क्रिएटेड, लाइक इफ़ मैं फिल्म बना रहा हूँ, ये लिरिसिस्ट है, मैं उनको बोलूँगा कि ये सिचुएशन, एक सॉन्ग लिखिए, देन वी विल अप्रोच द म्यूज़िक कंपोज़र, देखेंगे सॉन्ग का मूड क्या, उस हिसाब से वो कंपोज होगा। मेडिकल को लेके, इंश्योरेंस के लेके, हाउसिंग को लेके, आप बुक करते हो बिल्डर भाग जाता है, तो अवेयरनेस करने के लिए या और आपके क्या राइट्स है उसके लिए एक नया प्रोग्राम है जागो ग्राहक जागो, जो 3 अक्टूबर से अभी यहाँ शुरू हो रहा है। तो आई एम श्योर कि इट विल बी वेरी यूजफुल टू ऑल ऑफ अस, बिकॉज कहीं ना कहीं हम भी कहीं ना कहीं किसी द्वारा ठगे जाते हैं। और मुझे ये बताते हुए हर्ष हो रहा है कि आने वाले समय में कुछ मराठी सीरियल्स शुरू करूंगा, और उसके लिए जो हमारे दिग्गज लोग हैं इंडस्ट्री के हैं उनकी मैं हेल्प लूंगा। आई विल फॉल बैक ऑन योर शोल्डर्स, बट आई विल डिपेंड ऑन ऑल ऑफ यू, एंड दिस इज द अनदर थिंग दैट आई विल स्टार्ट वेरी सून। और मैं कटिबद्ध हूँ, कमिटेड हूँ आपके लिए और नए प्रोग्राम लाने के लिए। कार्यक्रमाचे आयोजक आमची माती आमची माणसं कार्यक्रमाचे पहिले निर्माते आणि मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी उपसंचालक कार्यक्रम अशोक डुमरे यांनी आभार प्रदर्शन केलं। 50 वर्ष एखादं कार्यक्रम चालणं सोपं नसतो, त्यात अनेक हस्त असतात। एक कार्यक्रम करायला 50 लोकांचे हात लागतात, त्या तो कार्यक्रम होतो। काही लोक नागपूरहून आली, काही बँगलोरहून आली, पुण्यावरून आली, मुंबईहून आली, सगळे प्रेमाने जमलं आणि मी कृतकृत्य झालो। हा कृतज्ञता समारंभ आहे। माहीत नाही पुढच्या वर्षी मी असेल की नाही ते, परंतु माझ्या विनंतीला मान देऊन सगळ्यांनी आग्रहाने उपस्थित दिली आणि या कार्यक्रमाची खूप शोभा वाढवली। याबद्दल मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे। मी हा प्रसंग आयुष्यभर विसरणार नाही। शेवटी पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली। हे सर्वाई सदा सज्जन सोय